जो आपला मागचा टक्स असतो तर तो आपल्या गळ्यावर डिपेंड असतो. तर गळा जर आपला छोटा असेल म्हणजे गळ्याची जर हाईट छोटी असेल तर आपण आपल्या जी टक्स आहे त्याची हाईट 4.5 ते 5 पर्यंत घेऊ शकतो. पण जर आपला गळा जर 9-10 पर्यंत असेल तर आपण काय करणार, आपला जेवढाही गळा असणार त्याच्या हाफ इंच खाली जे आहे आपला जो टक्स आहे बॅक टक्स आला पाहिजे. तर आता इथं जे आहे इथे जी गळ्याची हाईट आहे ती 7.25 पर्यंत आहे. तर 7.25 गळ्याचा जो टक्स आहे बॅकचा तो मी कसा घेणार, तर त्याच्यासाठी काय करणार, जिकडून आपली फोल्डेड बाजू आहे तिकडून 4 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि याच्या खालोखाल आणि आला पाहिजे. पण आता एवढा तरी आपण टक्स घेऊ शकत नाही. तर याच्यासाठी फिक्स मेजरमेंट म्हणजे आपण 4.5 इंचाचा जो टक्स आहे तो द्यायचा. जेव्हाही आपला गळा हा भरपूर असा डीप नसेल म्हणजे जास्त असा डीप नसेल आणि मीडियममध्ये असेल तर आपण जो टक्स आहे तो 4.5 इंचाचा घेऊ शकतो. आणि जी टक्सची रुंदी आहे ती आपल्याला ठेवायची आहे 1 इंच, कारण आपण जेव्हा स्टिचिंग करतो त्यावेळेसच 1 इंचाचा जो एक्स्ट्रा टक्स असतं ते मेजरमेंट्स आपण तेव्हाच घेतलेलं असतं. तर जे आहे आपल्याला याच्यावरती जे आहे आता टक्स द्यायचे, तर त्याच्यासाठी जे आहे मी सर्वात अगोदर एकीकडून हाफ इंच म्हणजे दोन्हीकडून 1 इंचाचा टक्स जो आहे तो आपला येऊन जातो. तर या पद्धतीने जे आहे आपण आपले टक्स इथे देऊ शकतो. तर हे टक्सची हाईट जी आहे ती गळ्यावरती आपली डिपेंड ठेवायची. आपला टक्स जर जास्त वरती गेला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. तर जो टक्स आता इथे 4.5 इंचाचा आहे तो इथे व्यवस्थित असा दिसत आहे. तर